आपके खास पलों के लिए एक खास जगह अंबरनाथ ग्रीन लीफ एक्वा लॉन्च पेश करता है शानदार रेस्टोरेंट। यहाँ एसी हॉल जहाँ मनाए बर्थडे पार्टी, रोका सेलिब्रेशन और हर तरह की फैमिली गेट टुगेदर। छोटी हो या बड़ी, हमारे पास है विशेष व्यवस्था। और सबसे खास बात, यहाँ हर दिन लाइव ऑर्केस्ट्रा और धमाकेदार डीजे। स्वादिष्ट वेज और नॉनवेज खाने का लाजवाब इंतजाम, शानदार माहौल और दिल से की गई मेहमान नवाजी। लोकेशन पाइपलाइन रोड, अंबरनाथ। बुकिंग के लिए कॉल करें 9356952839 या 8446106828 पर। अंबरनाथ ग्रीन लीफ एक्वा लॉन, जहां हर जश्न बनता है यादगार और हर दिन होता है म्यूजिकल। लक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर। उल्लासनगर में इलेक्ट्रॉनिक्स का वन स्टॉप स्टोर, जहां पर आपको मिलती है बेस्ट डील्स। एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, सिंगल एंड डबल डोर रेफ्रिजरेटर्स, LED televisions, semi and fully automatic washing machines, deep freezers and veggie coolers। सबसे बेस्ट डील, सबसे लोएस्ट दाम और लोन एंड इजी EMI अवेलेबल। महालक्ष्मी सेल्स, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, ऑपोजिट RKD कॉलेज, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। फॉर सेल्स कॉन्टैक्ट अस ऑन। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। उल्लासनगर महानगर पालिका के प्रभाग क्रमांक 14 के OT सेक्शन भीमनगर इलाके का सार्वजनिक शौचालय पूरी तरह से बदहाली का शिकार हो चुका है। शौचालय की मरम्मत न होने के कारण इस पर नशेड़ियों और गंजेरियों का कब्जा हो गया है। यहाँ रोज शराब और नशे की पार्टियां होती हैं, जिससे महिलाओं की सुरक्षा पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। स्थिति इतनी खराब है कि स्थानीय महिलाओं को मुंह पर कपड़ा बांधकर और बाहर पहरा देकर शौचालय में जाना पड़ रहा है। चारों ओर प्लास्टर गिर चुका है, बिजली का कनेक्शन कटा हुआ है, दरवाजे खिड़कियां टूट चुके हैं और गंदगी का अंबार लगा है। कभी न कभी कोई बड़ी दुर्घटना होने की आशंका जताई जा रही है। आज मनसे नेता सचिन कदम ने मौके का दौरा कर मनपा प्रशासन को कड़ा इशारा दिया है। पॅनल क्रमांक 14 OT सेक्शन, याच्या पुढे जर आतमध्ये आल्यानंतर भीमनगर म्हणून हा परिसर आहे। माता रमाबाई आंबेडकर प्रवेशद्वार त्या शेजारी हा MMRDA ने बांधलेला शौचालय आहे। हा शौचालयाची जी व्यवस्था आहे की अवस्था आहे ती तुम्ही स्वतः बघितली, की दैनंदिन अवस्था आहे। इकडचे स्थानिक रहिवासी आणि आमचे मनसेचे जे पदाधिकारी आहेत, 2020 पासून इथे स्थानिक रहिवासी याचा महानगरपालिकेची पाठपुरावा करतात। 2020 ला केला, 2022 पर्यंत पण केला, 2024 ला पण केला। कंटिन्यू इकडचे रहिवासी इथे पाठपुरावा करतात आहे, पण महानगरपालिकेचे फक्त SI वगैरे येतात, पाणी करतात आणि निघून जातात। पण त्याच्यावरती परफेक्ट सोल्युशन काढत नाही, कारण की जी सेफ्टी टँक आहे ती लिकेज आहे, ती कधी गेल्याच्या पूर्ण मैला पूर्ण रस्त्यावरती येतो आणि म्हणजे इथे लोकांना दुर्गंधी सामोरं जातात। पुढे मागे समजा आपण स्वच्छ भारत अभियान राबवतोय, इतके ते दुर्गंधीमध्ये राहतात, उद्या हे लोक आजारी पडले, इकडचे नागरिक आजारी पडले तर त्याला जबाबदार कोण? आतमधले बीम लिकेज आहेत, प्लास्टर पडले, दरवाजे तुटले आहेत, संडासाची भांडी पूर्ण जी आहेत ती सगळी तुटलेली आहेत, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, अशी पूर्ण दैनंदिन पूर्ण जी व्यवस्था आहे पूर्ण दयनीय झालेली आहे। त्याच्यामुळे इकडच्या नागरिकांनी करायचं काय, इकडच्या सकाळच्या प्रातविधीसाठी जायचं कुठे, अशा बरेचशा समस्या नागरिकांच्या आहेत। वारंवार नागरिकांनी पण सगळं सांगितलंय तरी काहीच होत नाहीये। तर तुमच्या माध्यमातून उल्हासनगर महानगरपालिकेला आम्ही अशी एक विनंती करतो की जसं सोशल मीडियावरती दाखवतात बिफोर आफ्टर, तसा ह्याचा बिफोरचा फोटो महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घ्यावा आणि आफ्टरचा फोटो पण लवकरात लवकर त्या सोशल मीडियावरती जाहीर करावा, की जेणेकरून खरंच उल्हासनगर महानगरपालिका निदान सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नसून अस्तित्वातही काही करते, अशी आम्हाला सगळ्यांना म्हणजे प्रचिती येईल। आणि इकडच्या जे नागरिकांचं आहे या प्रश्नाचं लवकरात लवकर सोल्युशन काढून, जर याच्यावरती लवकरात लवकर सोल्युशन काढलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यावरती तीव्र आंदोलन करणार एवढं नक्की। आता आपण वरती जाऊन बघितलं की वरती म्हणजे जस्ट एक डायनिंग हॉल असतो तसा टेबल, खुर्च्या, बाटल्या, बिस्लरी अशा सगळ्या व्यवस्था तिथे आहे। उद्या इथलेच कोणतरी ते जात असतील, बसत असतील किंवा काय असेल, प्लास्टर पडलंय, उद्या समजा वेळ सांगून येत नाही, उद्या एखादी दुःखद घटना काय वरती घडली किंवा कोण गेलं आणि वरतून प्लास्टर पडलं, काय बीम पडलं किंवा काय झालं, की अशी एखादी घटना झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाला जाग येणार आहे का पोलीस प्रशासनाला जाग येणार आहे का? म्हणजे प्रशासन फक्त कुठेतरी एखादी घटना घडायची वाट बघतंय का? एखादा घटना घडल्यानंतरच काय ते करणार आहेत का? त्याच्या पहिले त्यांना काही जाग येणार नाही? परत एकदा मी विनंती करतो की लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना करा आणि आता मनसेच्या आंदोलनात सामोरे जा। मी पहिले सर्व साधारण पत्र दिलं होतं, त्यावेळेस महानगरपालिकेने मला सांगितलं होतं की आम्ही हे करण्यात येईल,
मग त्याच्यानंतर परत मी 2022 मध्ये पत्र दिलं, हे 2022 मध्ये पत्र दिलं. मग त्यावेळेस पण मला महानगरपालिकेने फक्त आश्वासन दिलं होतं, आणि आश्वासन असं दिलं होतं की आम्ही लाईट्स वगैरे, कलर वगैरे आम्ही सगळं नवीन करू. पण त्यावेळेस असं झालं की महानगरपालिकेचे कर्मचारी आले होते आणि त्यांनी फक्त पाहणी केली, आणि त्यावेळेस फक्त त्यांनी दरवाजे वगैरे लावून गेले, ते लावले होते की 2022 मध्ये. आणि 2024 मध्ये मी हे परत पत्र दिलं महानगरपालिकेला, आणि महावितरण जो सार्वजनिक विभाग आहे तिथे पण पत्र दिलं होतं. मग त्याच्यानंतर त्या राहुल जाधव म्हणून महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत, बेसवर कामाला आहेत, ते आणि महानगरपालिकेचे कर्मचारी दोघे जण आले होते. तर त्यांचे पण फोटोज वगैरे आहेत माझ्याकडे. ते आले होते, त्याच्यानंतर त्यांनी फोटो वगैरे घेतले. मला सांगितलं असं की आमदारकीचं इलेक्शन चालू आहे, आमदारकीचं इलेक्शन चालू आहे असं मला सांगितलं. तर आमदारकीचं इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता जशी संपली तसं आम्ही हे काम करू. त्याच्यानंतर त्यांचा काय फोन नाही, काय नाही, आणि ते येत पण नाहीत, काही नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी माझे वरिष्ठ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सचिन कदम साहेब, मी त्यांना ही बातमी कळवली, त्यांच्या निदर्शनास आणून दिली, आणि आता पुढील कारवाई महानगरपालिकेने केली तर ठीक, नाहीतर सचिन कदम साहेब जे आम्हाला सांगतील त्या हिशोबाने आम्ही करू. राजाप नारायण जानराव, मी भीमनगर मध्ये राहते. आमचा अभिषेक गेले लय वर्षापासून आम्ही इथं राहतो. आता बाथरूम मध्ये बसलं मध्ये ना, वरून पाणी पटापटा पडतंय. आम्ही म्हातारा माणूस कसं काय तिथं बसणार? एखाद्या वेळेस जर भिंत पडली तर माणूस तिथंच खालाच होईल, कोण येणार पण नाही वाचवायला. पाय निष्ठतोय, आणि आमची सोय करा, लाईट बी करा, आम्हाला सर्व चांगलं व्यवस्थित करून द्या. आम्ही म्हातारी माणसं कुठं बाहेर जाणार, कुठं पैसे देणार, काम धंदा नाही, काय नाही. हे आमचे नोंद बरोबर घ्यायला पाहिजे, आणि सगळं आमचं काम बरोबर करायला पाहिजे. हम राजस्थान जा रहे हैं क्रिसमस वेकेशन में 7 दिनों के लिए। 23 दिसंबर से 2 जनवरी की डेट्स हैं। राजस्थान में 7 दिन रहना, खाना, घूमना, बहुत खर्चा हो जाएगा। अरे हमने पैकेज कराया है, वो भी ऑफर में। इसमें उदयपुर, जोधपुर, जैसलमेर, जयपुर, पुष्कर हर जगह घूमने का मौका मिलेगा। 7 डेज डीलक्स फैमिली रूम स्टे। खाना खाने का भी बताओ। खाने पीने के बड़े शौकीन हो हैं। वहाँ ब्रेकफास्ट और डिनर भी उनकी तरफ से, वेज और नॉनवेज दोनों। वाह, फिर तो मैं भी चलूंगा। नया साल मनाएंगे जयपुर में। डीजे, नाइट, फूड सब इंक्लूडेड। आप भी बुक करवाइए राजस्थान पैकेज सिर्फ 21,000 में, और किड्स ओनली 16,000। कांटेक्ट कीजिए जय बालाजी पैकेज टूर। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी।